नमस्कार दर्शक बंधू आणि भगिनींनो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, दर आठवड्याप्रमाणे याही आठवड्यात तुम्हाला आपलं साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याची ओढ लागली असेल. निश्चितच आपणाला आपलं साप्ताहिक राशी भविष्य सांगताना आम्हाला आनंद होणार आहे. आता आपण 28 जानेवारी 2026 ते 3 फेब्रुवारी 2026 या काळातील आपलं राशी भविष्य पाहूया. खरं तर जानेवारी 2026चा शेवटचा आठवडा आणि फेब्रुवारीची सुरुवात काही राशींसाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहे, तर काहींना संयम बाळगण्याची गरज आहे. त्यामुळे आपण 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2026 या काळातील आपलं राशी भविष्य बघूया. मंडळी, सर्वप्रथम पहिली रास आपण बघू, मेष. मेष राशीच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. तुमच्या कल्पकता आणि ऊर्जेचे कौतुक होणार आहे. विशेष करून तुमचे आरोग्य खूप चांगले राहू शकेल. तत्पूर्वी डोळ्यांच्या काही तक्रारी जाणवू शकतात. स्क्रीन टाईम कमी करा आणि मोबाईलचा वापर मधल्या काळासाठी कमी करा. आपण कोणतेही घाईघाईचे निर्णय घेऊ नका. आपल्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार आणि मंगळवार. मंडळी, यानंतरची पुढची रास आहे वृषभ. वृषभ राशीचा जर विचार केला तर आर्थिक बाबतीत जुनी येणी वसूल होणार आहेत. या काळात आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. कौटुंबिक बाबतीत जोडीदाराबरोबरचे संबंध मधुर राहतील. घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे. विशेष करून या काळामध्ये खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार आणि बुधवार. त्यानंतरची पुढची राशी येते मिथुन. मिथुन राशीच्या बाबतीमध्ये शिक्षण आणि करिअरचा विचार करता विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळणार आहे. तुम्ही मुलाखतीसाठी जात असाल तर आत्मविश्वास ठेवा. निश्चितपणे यश तुमच्या जवळ आलेलं आहे. प्रवासाच्या बाबतीत विचार केला तर लहान प्रवासाचे योग येणार आहेत जे फायदेशीर ठरतील. आणि लक्षात ठेवा, बोलताना स्वतःवर संयम ठेवा. कोणाचेही मन दुखवू नका. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. मंडळी, यानंतरची पुढची रास आहे कर्क. कर्क राशीची स्थिती बघता मानसिक स्थितीमध्ये काही कारणास्तव थोडे अस्वस्थ वाटू शकते. त्यामध्ये ध्यानाचा किंवा मेडिटेशनचा वापर करा. आधार घ्या. धनलाभाच्या बाबतीत विचार केला तर तुम्हाला अचानक धनलाभाचे योग आहेत, पण खर्चही वाढतील, हे पण लक्षात ठेवा. आणि लक्षात घ्या, चर्चा करत असताना कधीही वादाचे मुद्दे टाळलेले बरे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार आणि बुधवार. मंडळी, यानंतरची पुढची रास आहे सिंह. सिंह राशीसाठी यशाची जर चर्चा केली तर तुमची रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. समाजात तुमचा मानसन्मान वाढणार आहे. प्रेम संबंधाच्या बाबतीत विचार केला तर अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. निश्चितपणे निर्णय घ्या. तुमच्या लग्नाची चांगली वेळ यावेळा निश्चित होऊ शकते. लक्षात घ्या की आपण अहंकार बाजूला ठेवून वागणं अत्यंत आवश्यक राहील. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. मंडळी, यानंतरची पुढची रास आहे कन्या. कन्या राशीच्या बाबतीत जर विचार केला तर कामकाजाचा ताण या काळामध्ये वाढू शकतो. सहकाऱ्यांची मदत घेणे फायदेशीर ठरेल. विशेषतः पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. बाहेरचे अन्न खाण्याचे टाळा आणि कोणत्याही पद्धतीने तुम्ही स्थावर मालमत्तेमध्ये केलेल्या गुंतवणुकीला निश्चित पुढच्या काळात फायदा येणार आहे. विशेषतः तुम्ही वेळेचं नियोजन करणं आणि त्यानुसार वागणं महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. मंडळी, यापुढची रास आहे तुळ. तुळ राशीच्या बाबतीत नवीन ओळखी आणि व्यवसायात प्रगतिशील ठरणार आहेत. म्हणजेच नवीन ओळखी नवी व्यवसायात तुमच्या गती येऊ शकते. कलाकारांसाठी हा आठवडा अत्यंत उत्तम आहे. आर्थिक बाबतीत विचार केला तर अनावश्यक खर्च टाळावा लागेल. आणि मंडळी, कौटुंबिक निर्णयामध्ये ज्येष्ठाचा सल्ला घ्या. तुम्ही घेणारा निर्णय योग्य असणार आहे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार आणि मंगळवार. मंडळी, यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीमध्ये आपला आत्मविश्वास निश्चितपणे वाढलेला आपल्याला दिसून येईल. कठीण आव्हाने तुम्ही पेलू शकाल. तुमची निर्णय क्षमता वाढलेली आहे. घर किंवा मालमत्तेच्या खरेदी विक्रीचे व्यवहार पुढे सरकतील हे पहा. या काळामध्ये थोडेसे पुढे जाणं योग्य राहील. आणि विशेषतः लक्षात घ्या की गुप्त शत्रूपासून सावध राहा. आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. मंडळी, पुढची रास आहे धनु. धनु राशीसाठी नशिबाची साथ मिळणार आहे. लांबच्या प्रवासाचे नियोजन होऊ शकते. तुमच्या मनातली संकल्पना पूर्ण होणार आहे. भावंडाकडून सहकार्य मिळणार आहे. कौटुंबिक सुखाची संकल्पना या काळात पूर्ण होईल. मंडळी, पण आळस झटका आणि कामाला लागा. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत शुक्रवार, शनिवार आणि रविवार. यानंतरची रास आहे मकर.
मकर राशीसाठीचं वैशिष्ट्य असणार आहे की पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगणं या काळात महत्त्वाचं आहे. उधार देणं शक्यतो टाळा आणि आरोग्याचा विचार करता थकवा जाणू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या. लक्षात ठेवा, बोलताना स्पष्टता ठेवा. कधीही कुणाचा मान राखताना अडचणी होईल म्हणून आपण साशंक बोलू नका. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत शुक्रवार, शनिवार आणि रविवार. यानंतरची रास आहे कुंभ. कुंभ राशीच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. मित्र आणि मैत्रिणीसोबत वेळ मजेत जाणार आहे. व्यवसायामध्ये नवीन योजना अंमलात आणण्यासाठीची ही वेळ आहे. तुम्ही तुमच्या कल्पकतेनुसार नवीन गोष्टी करायला यावेळा मोकळे आहात. बघा, निर्णय घ्या आणि महत्त्वाची गोष्ट आहे की आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. आणि मंडळी, यानंतरची रास आहे मीन. मीन राशीचा विचार केला तर खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कायदेशीर बाबींमध्ये अडकू नका. विशेषतः देवधर्मात मन रमेल. मानसिक शांती लाभणार आहे. आणि कल्पना तुमच्यासाठी की इतरांच्या वादात पडू नका. मंडळी, हे झालं तुमचं साप्ताहिक राशी भविष्य. या राशी भविष्याच्या निर्णयानुसार तुम्हाला तुमच्या भावी काळामध्ये अर्थात दिनांक 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2026 या काळामध्ये खूप मोठ्या जोखिमा नाहीत आणि खूप मोठा त्रासदायक कालखंड नाही. या काळामध्ये तुम्हाला जो निर्णय घेऊन नव्याने कुठल्या गोष्टी सुरू करणार असाल त्या फलद्रूप होऊ शकतात. अभ्यास करणाऱ्यासाठी आणि परीक्षा देणाऱ्यासाठी हा अत्यंत चांगला वेळ आहे. मन लावून अभ्यास करा आणि शांत डोक्यानं प्रश्नाची उत्तरं लिहा. तुमच्यासारखा यशस्वी दुसरा कोणी असणार नाही. आणि मंडळी, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा फायदा होत असेल तर निश्चितपणे मन शांत ठेवा, गरिबांवर दया ठेवा, प्राण्यावर दया करा आणि शांत मनानं वेगवेगळे निर्णय घ्या. हे झालं या आठवड्याचं राशी भविष्य. पुढच्या आठवड्याचं राशी भविष्य त्यानंतर मिळणार आहे. त्याआधी तुम्हा सर्वांना या राशी भविष्याच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो आणि विनंती करतो, अद्यापर्यंत जर सर्वदर्शन हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर कृपया ते लवकर सबस्क्राईब करा. आवडलेले सगळे व्हिडिओज इतरांना शेअर करा आणि ते लाईकसुद्धा करा. धन्यवाद.